नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा मिल वर्कर्स लॉटरीबद्दल ही दोन वेगवेगळी अपडेट आहे जी मी एकत्रपणे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगत आहे। सर्वप्रथम आपण काल व्हिडिओ पाहिला होता तो हा की गिरणी कामगारांना, मुंबईतील गिरणी कामगारांचा जो घरांचा प्रश्न आहे तो आता मार्गी लागला असून ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या शेलू गावाच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी भव्य संकुल उभारण्यात येत आहे। तर या ठिकाणी साधारणतः 31,000 घरे असणार आहेत। जानेवारी महिन्यात या संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे। ही अपडेट आपण काल पाहिली होती। तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयत राज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंच्युरी मिल कामगार एकता संघ या गिरणी कामगारांच्या प्रमुख संघटनांनी शेलू येथील कर्मयोगी AVP रिॲलिटी यांच्या जागेची पाहणी करून या जागेस मान्यता दिली आहे। तसं पत्र म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागास दिलंय। गिरणी कामगारांच्या घरासाठीची जागा निश्चित झाली असून आता त्या ठिकाणी लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार। या गृहसंकुलासाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा सुद्धा होईल आणि ही योजना सुद्धा जी आहे पाणी पुरवठ्याची ती सुद्धा मंजूर करण्यात आली आहे। आणि आता त्याच्यामध्येच मुंबई बाहेर गिरणी कामगारांना 6 लाखात घरे द्या अशी मागणी होते। तर त्याच्यावर आपण माहिती पाहूया। गिरणी कामगार वर्षानुवर्ष घरांच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये शेलू येथे 31,000 घरे बांधण्यासाठी विकासकाला नियुक्ती पत्र दिले आहे। त्यामुळे सरकारने मुंबई बाहेरच्या घरांची किंमत आधी ठरल्याप्रमाणे 6 लाख एवढीच ठेवावी, त्यामध्ये कोणतीही वाढ करू नये अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने गृहनिर्माण सचिवांकडे केली आहे। गिरणी कामगार संघर्ष समितीने गेली 25 वर्षे गिरणी कामगारांच्या घरासाठी सरकारविरोधात संघर्ष केला आहे। आजपर्यंत गिरण्यांच्या जागेवर DCR 58 प्रमाणे 16,800 घरे मिळाली असून गिरण्यांच्या विकास नियमावलीप्रमाणे गिरण्यांच्या जागेवर 24,000 घरे मिळणार आहेत। त्यामुळे सरकारने मुंबई बाहेर कोण पनवेल येथे काही कामगारांना घरे दिली असून शेलू येथेही घरे देण्याचे नियोजन आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती वाढवू नये असे निवेदन गृहनिर्माण मुख्य सचिव यांना दिले असल्याचे गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण घाग यांनी स्पष्ट केले आहे। तर दुसरीकडे घरांच्या मुद्द्यावरून गिरणी कामगारांमध्ये फूट आहे। गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत ही गिरणी कामगारांची मागणी धुडकावून त्यांना मुंबई बाहेर घरे देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे। यावरून गिरणी कामगारांमध्येच फूट पडल्याचे दिसून येत आहे। वांगणी आणि शेलू येथे गिरणी कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या घरांना कामगारांच्या एका संघटनेचा विरोध आहे तर अन्य एका संघटनेचा पाठिंबा आहे। मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर त्यातील कामगारांना घरे द्यावीत अशी मागणी बरीच वर्षे केली जात आहे। काही कामगारांना या मागणीनुसार घरे देण्यात आली आहेत। मात्र आता मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घरे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। याला गिरणी कामगारांच्या एका संघटनेचा विरोध आहे। वांगणी येथे बांधल्या जाणाऱ्या घराच्या विकासकाने गिरणी कामगारांकडून संमतीपत्राच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणाची म्हाडा अधिकाऱ्यांना ही कल्पना नव्हती। शेलू येथे 9.5 लाखात गिरणी कामगारांना घरे दिली जाणार आहेत। त्याशिवाय राज्य सरकारही या घरांसाठी 5 लाख देणार आहे। मात्र आधीच त्या ठिकाणी 10 लाखात घर मिळत असताना गिरणी कामगारांनाही त्याच किमतीत घर दिले जाईल। शिवाय राज्य शासनाचेही पैसे वाया जातील। तसंच ही घरे मुंबई बाहेर आहेत। त्यामुळे गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीने या घरांना विरोध केला आहे असे संघटनेचे जे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले। दुसऱ्या बाजूला शेलू येथील घरांना गिरणी कामगार संघर्ष समितीने मान्यता दिली असल्याचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी सांगितले आहे। आणि त्यामुळे घरांच्या मुद्द्यावरून गिरणी कामगारांमध्येच फूट पडल्याचे चित्र उभे राहत आहे। सध्या तरी आता माझ्याकडे हीच अपडेट होती गिरणी कामगारांबद्दल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।